ग्रामवासी एकत्र येतात आणि पाऊस पडावा यासाठी यज्ञाची तयारी करतात व पूजेला सुरुवात करतात. सगळे गावकरी यज्ञ करून इंद्रदेवतेला प्रार्थना करतात. तेवढ्यात कृष्ण बासरी वाजवत वाजवत गावकऱ्याजवळ येतो. गावकरी यज्ञ करत आहे. प्रणाम माझ्या वृंदावनवासियांनो. बाबा, पण ह्या यज्ञाची काय गरज आहे? हे तर भगवान विष्णूचे आदेशाचे पालन करतात ना, हे त्यांचे कामच आहे. हा यज्ञ कशासाठी करताय? हा यज्ञाची काहीच गरज नाहीये. अरे कृष्णवाला, या हजारो वर्षाची परंपरा आहे यज्ञ करण्याची. बाबा, आपण सूर्याची पृथ्वीची का पूजा करत नाही? ते आपल्याला सर्व काही देतात ना. बरोबर आहे बाळा, ही हजारो वर्षाची परंपरा आम्ही तोडू नाही शकत. बाबा, मग काय आपण डोळे बंद करून सर्वात प्रथम मानायला पाहिजे? भगवान विष्णू तर सगळ्या देवतांना शक्ती प्रदान करतात. मग याची काय गरज आहे? नाही रे, धरतीवर पाऊस पडावा यासाठी इंद्रदेवांना प्रसन्न करावेच लागते. बाबा, गोवर्धन पर्वतामुळे आपल्या खूप साऱ्या गरजा पूर्ण होतात. आपण तर गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. सर्व देवतांना भगवान विष्णू शक्ती देतात. मग पावसासाठी इंद्रदेवाचा वेगळा यज्ञ करायची काय गरज नाहीये. आपल्या गायी गोवर्धनावर चरायला जातात, आपल्याला गायी दूध देतात, त्यामुळे आपला व्यापार चांगला चालतो. अरे कृष्णा, आपल्या गावातील नद्या विहिरी सगळे आपले पाणीच नाही. इंद्रदेवांना प्रसन्नच करावे लागेल. हो ना, गावातील नदीला पाणी येण्यासाठी इंद्रदेवाचा यज्ञ आपल्याला करावाच लागेल. अरे हा तर इंद्रदेवांचा धर्मच आहे पृथ्वीवर पाऊस पाडणे. यज्ञ कशाला? आपली शेती तर गोवर्धन पर्वताच्या मैदानामुळे होते. पर्वतातून वाहणाऱ्या झाडामुळे आपली तहान भागते. कृष्ण बरोबर सांगत आहे, गोवर्धनाचीच आपण पूजा केली पाहिजे. मग गावकऱ्यांना तुम्हीच सांगा, पूजा गोवर्धनाची करायची का इंद्रदेवाची? चला तर मग गोवर्धनाची पूजा करूया. गोवर्धनाला प्रदक्षिणा घालूया. कृष्णाचं म्हणणं सगळ्या गावकऱ्यांना पटतं. सगळे गावकरी इंद्रदेवाचा यज्ञ सोडून गोवर्धनाची पूजा करतात. गोवर्धनाचा जय जयकार करतात. गोवर्धनाचा जय जयकार इंद्राच्या कानापर्यंत पोहोचतो आणि इंद्र समर्थक तिथे पोहोचतात. प्रणाम महाराज इंद्र. हे कोण आहे? माझा यज्ञ सोडून गोवर्धन पर्वताचा जय जयकार करत आहे. महाराज, हे सर्व कृष्णाचे ऐकून आपला यज्ञ सोडून गोवर्धनाची पूजा करत आहे. त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला सर्व गोवर्धनामुळेच मिळते. हा, या वृंदावनातील लोकांची एवढी हिंमत, साक्षात इंद्राची पूजा सोडून या मोठ्या दगडाची पूजा करताय. मी आदेश देतो, या वृंदावनातील लोकांना त्रास द्या. पाऊस पडा, सर्व विनाश करा. इंद्राच्या आज्ञेचे पालन करताना इंद्राची लोक पूर्ण वृंदावनावर पावसाचे संकट कोसळतात. जोरात हवा वाहायला लागते, ढग गडगडायला लागते. सगळे लोक भयभीत
आता तुम्हीच रस्ता सोसवा. कृष्णा बैरा, आता तुम्हीच वाचवा. कृष्ण तूच काहीतरी कर. आमच्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे. माझ्या गावकऱ्यांना तुम्ही बिलकुल चिंता करू नका. आता मीच काहीतरी करतो. कृष्ण, यापुढे तू काहीच करणार नाही. आम्ही सर्व इंद्रदेवांची माफी मागू. ठीक आहे बाबा, तुम्ही माफी मागायची गरज नाहीये. याचा उपाय मी स्वतः शोधेन. कृष्ण आपलं एक बोट गोवर्धन पर्वताच्या जमिनीवर लावतात. बोट जमिनीवर ठेवतात. जमीन भंग पावते. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. तुम्ही साक्षात विष्णूचे अवतार आहात. मी तुम्हाला प्रतिकार केला. मला अहंकार झाला होता माझ्या शक्तीचा, पण मी विसरलो होतो की मला ही शक्ती तुमच्याकडूनच मिळाली होती. मला क्षमा करा प्रभू. इंद्रदेवाला त्याच्या शक्तीचा अभिमान झाला होता आणि त्याच अभिमानाला तोडण्यासाठी कृष्णाला हे सर्व काही करावं लागलं आणि भक्तगणांची रक्षा करावी लागली.